ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 2 आस्थापनावर अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई केली। तपासणी दरम्यान सिगरेट विक्री, कालबाह्य अन्नसाठा, शाकाहारी मांसाहारी पदार्थांची एकत्रित साठवणूक, शीतसाखळीचे उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आली। गोदामात तंबाखूच्या पिचकाऱ्या, तुटलेल्या खुर्च्या, उंदराचा धोका, शीतगृहाच्या तापमानाचा नोंदणीचा अभाव तसेच पिण्याच्या पाण्याचा अहवाल उपलब्ध नसल्याचे समोर आले। कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे देखील आढळून आली नाही। अन्न खरेदीची बिले आणि आवश्यक पुरवठा कागदपत्रेही उपलब्ध नव्हती। या गंभीर त्रुटींमुळे सहाय्यक आयुक्त तथा परवाना अधिकारी द.व्ही. पाटील यांनी लिंक कॉमर्स परवाना तात्काळ निलंबित केला। तसेच निलंबनाच्या काळात संबंधित ठिकाणाहून अन्नाची खरेदी, विक्री, साठवणूक आणि ऑनलाईन डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे। तर संभाजीनगरमध्ये जी कारवाई झाली ती त्यामध्ये नेमकं काय आढळून आले आणि कशा प्रकारे कारवाई? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांनी सुरू केलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विभागामध्ये धडक कारवाई चालू आहे। त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून काल ब्लँकेट चे जे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यांचे जे गोडाऊन आहे ते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 ठिकाणी आपण त्या कारवाई घेण्यात आलेल्या आहे। एक हर्सूल परिसरात आणि दुसरी सातारा परिसरात। तर सदर ठिकाणी आपल्याला काही त्या गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहेत। त्या संदर्भात काही ठिकाणी तिथून जे त्या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे जे गोडाऊन आहे आवारातूनच विंड्स क्लासिक मालब्रोरो या सिगरेटची विक्री केली जात होते। तसं अन्न पदार्थ विक्रीच्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगरेट विक्री याला आपल्या याच्यामध्ये सक्त मनाई आहे विक्री करण्यास। तर तसे तिथं शीत साखळी जसं कोल्ड चेन आहे त्याचं मेंटेन केली जात नव्हते। जे रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचे पदार्थ आहे ते सामान्य रॅक मध्ये ठेवले जात होते, त्याच्यामध्ये त्यांचं ते कोल्ड चेन मेंटेन होत नव्हता। त्यांचे रेकॉर्ड पण त्यांचे ते प्रॉपरली त्यांनी तयार केले नव्हते। तसेच काही एक्सपायर्ड प्रोडक्ट जे आम्हाला तिथे सापडले जसं बेस बिफोर आहे, जसं ब्रजरत्न काऊ घी हा एक ब्रँड आहे, त्याचे आम्हाला बेस बिफोरचे जे काही पदार्थ सापडले ते त्यांचं एक्सपायरी डेट निघून गेलेले होते। तर तसेच तिथं कोल्ड स्टोरेज मध्ये काही शाकाहारी आणि मांसाहारी जे पदार्थ व्हेज नॉन व्हेज ते एकाच ठिकाणी कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आलेले होते, तर त्यांनी सेपरेट ठेवणे गरजेचे होते। तसेच तिथले जे कर्मचारी होते त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नव्हते, त्यांचे कोणतेही रेकॉर्ड तिथं उपलब्ध केलेले नव्हते। त्यांच्याकडे केलेलेच नाही, त्यांनी ऍक्च्युअली जर रेकॉर्ड नाही याचा अर्थ त्यांनी केलेलेच नाही त्यांच्या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचे। तसं सदर त्याच्यामध्ये अजूनही काही कागदपत्रांचा तिथं अभाव मला आढळून आलाय, जसं की हायपर प्युअर, झोमॅटो प्युअर यांच्या नावाने अन्न खरेदीचे बिल होते, पण त्यांचा ब्लिंकिटशी असलेला कोणता संबंध, व्यावसायिक संबंध त्यांना तिथं सांगता येत नव्हतं किंवा त्यांच्याकडे तसे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते। तर या अनुषंगाने तसेच तिथं अस्वच्छता म्हणजे शौचालयाची जी जागा होती गोदामामध्येच, तर तिथं शौचालयाच्या जागेच्या बाजूलाच कांदा, बटाटा जे आपले आटा आपण साठवणूक केले जातात ते तिथं बाजूला ठेवण्यात आलेले होते। तर त्यांनी दूर ठेवण्यात गरजेचे होते। तसेच तिथं जर काही फरशा वगैरे होत्या त्यांच्या त्या तुटलेल्या वगैरे होत्या, ते प्रॉपरली त्यांनी ठेवलेल्या नव्हत्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये। तर काही जे जे कामगार होते त्यांनी काही ॲप्रॉन, हँड ग्लोव्ज किंवा ते कसे त्यांनी घातलेले नव्हते। तर असे भरपूर ज्या गोष्टी होत्या त्या अनुषंगे आम्ही दोन्ही जे आपण आस्थापना आहे ब्लिंकिटच्या तर त्यांचे दोन्ही पण अन्न परवाने आम्ही सस्पेंड केलेले, 4th वीक लायसन्स त्यांचे सस्पेंड करण्यात आलेले आणि त्या दोन्ही ज्या आस्थापना आहेत त्या आम्ही बंद केलेल्या आहेत। काही नोटीस देण्यात आली, काही सूचनांचं त्यांना सस्पेन्शन ऑर्डर आम्ही दिलेली त्या अनुषंगाने।